त्या कोणत्या प्रभागातून आपण इच्छुक आहात? प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक आहे. भाजपकडनं इच्छुक आहे. शेलार मामा म्हणून आजोबा प्रसिद्ध होते. हो. तरी हॉटेल मॅनेजमेंट करता करता अचानक राजकारणातलं मॅनेजमेंट कसं काय सुचलं? शहरातले चांगले चांगले मोठे नेते एक चवीने खाण्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये यायचे. म्हणजे तुम्हाला पण आता राजकारणाची चव घ्यावीशी वाटली. हो, ड्रेनेज आहे, सुरक्षेचं जे आहे, महिलांचं जे सुरक्षा पाहिजे महिलांना ते, परत एक लहान मुलं जे आहेत आत्ता आपल्या इथं प्लेग्राऊंड म्हणा, मुलांना खेळण्यासाठी वगैरे म्हणा, ते जागा खूप कमी आहेत. पण त्या अशा गोष्टी आपल्याला त्यांना ते उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे नेमके काय प्रयत्न केले जातील? आमदार महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप, अमितजी गोरके सर, उमाताई खापरे, पक्षाचे शहराध्यक्ष असतील शत्रुघ्न बापू काटे, आज मी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. तर विविध प्रकारचा निधी त्यांच्याकडनं घेऊन माझ्या प्रभागामध्ये तो कसा उपलब्ध करून देता येईल त्या पद्धतीने मी प्रयत्न करेन. एवढ्या कमी वयात राजकारणात एंट्री मारण्याचं काय कारण काय? जर माझ्यामध्ये गट्स आहेत, माझ्यामध्ये ताकद आहे, माझी स्वतःची मानसिक तयारी आहे, तर मी त्याच्यावर चाललं पाहिजे. आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब, आज ते माझ्या वयाचे असताना महापौर होते. अमितजी गोरके सर, यांचं देखील वय कमी आहे. एक नवीन चेहरा, एक तरुण चेहरा म्हणून कुठंतरी पक्षाने माझा विचार करावा. माझे जे मार्गदर्शक संकेतदादा चोंदे, ते माझे मार्गदर्शक आहेत. राजकीय गुरु म्हणता त्यांना? राजकीय गुरु म्हणतात. त्यांची इच्छा काय तुम्ही राजकारणात यावं म्हणून? आता उभं राहावं म्हणून? हो, असणारच ना. आता त्यांना सुद्धा एक अभिमान वाटणार की बाबा एक माझ्या तालमीतला पैलवान कुठेतरी आज मोठा होतोय. बरोबर. आणि वस्ताद म्हणलं तर मग त्यांना त्यांची सुद्धा मान वरती जाणारच. बरं, मग वस्तादाला यावेळी काय गिफ्ट देणार का नाही? 100%